एन-टी-ए मार्फत ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे. पब्लिश नोटीस डेट 12/5/2026 ला रिगार्डिंग रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी. म्हणजे एन-टी-एने जी 12 मे ला डिक्लेअर केलं होतं, की रिफंड करणार आहोत फी. त्याची ही नोटीस आहे. पब्लिश नोटीस 22 मे 2026 ला एन-टी-ए मार्फत आलेली. आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा 2026 देणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांची फी रिफंड होणार आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ₹1,700 भरलेली होती. ओबीसी, ईडब्ल्यूएसला ₹1,600 आणि एस-सी, एस-टी आणि अपंग विद्यार्थ्यांकरता ₹1,000 फी जी भरलेली होती, ती सर्व रिफंड एन-टी-ए करणार आहे. पण कोणाची? ज्यांनी डिटेल्स अकाउंट नंबर देतील. प्रत्येक कॅन्डिडेटने काय जायचंय, लॉग इन मधून एन-टी-एच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. त्या पोर्टलवर एन-टी-एच्या जाऊन आणि तुमच्या लॉग इनला तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉग इन ओपन करून तुम्हाला 27 मे 2026 च्या 11:50 PM रात्रीच्या 11:50 पर्यंत 27 तारखेच्या 22 मे ते 27 मेच्या दरम्यान प्रत्येकाने आपले लॉग इन ओपन करून आपल्याला डिटेल काय भरायचं आहे त्या लॉग इनमध्ये हे खालीलप्रमाणे तुमचं अकाउंट नेम होल्डर आणि पर बँक अकाउंट. त्या बँक अकाउंटवर जसं नाव आहे तसं नाव तुम्ही टाकायचं आहे. काही चेंज असेल, चेंज बिलकुल जमणार नाही. त्याच्या आय-एफ-सी कोड बँकेचा टाकायचा आहे. अकाउंट नंबर तुम्हाला त्या बँकेत तुमचं जे अकाउंट नंबर आहे ते टाकायचा आहे. बँक नेम आणि त्याचं बँक नेम सोबत तुम्ही डिटेल टाका. जर 4-5 शाखा असतील शहरात एखाद्या, तर कोण्या रोडला, कोण्या ठिकाणी का आहे त्याचं डिटेल बँकेचं जे पासबुकवर असेल ते टाकावं लागणार आहे. आणि अपलोड स्कॅनर कॉपी ऑफ कॅन्सल चेक. कॅन्सल चेक हे ऑप्शनल आहे. तुम्ही कॅन्सल चेक टाकू शकता, नाही टाकू शकता. म्हणजे कॅन्सल चेकवर डिटेल असते तुमचं अकाउंट नेम, आय-एफ-सी वगैरे. त्याकरता 2 रेघा चेकवर बोडून हे अपलोड करायचं तर करू शकता. ही प्रक्रिया केल्यानंतर ज्यांनी ही प्रक्रिया करतील 27 मे 2026 पर्यंत त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पैसे रिफंड येतील. कॅटेगरीनुसार ओपनवाल्याला 1,700, ओबीसी, ईडब्ल्यूएसला 1,600 आणि एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी करता 1,000 जेवढे भरलेले आहेत ती पूर्ण रिटर्नची प्रक्रिया होणार आहे. रिफंड करता तर ही रिफंड प्रक्रियेकरता आपण तात्काळ या एन-टी-एच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या डिटेल भरून घ्यायचं आहे आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी 27 मे 2026 च्या रात्री 11:50 PM पर्यंत वेळ दिलेला आहे, जर पैसे रिटर्न हवे असतील तर. धन्यवाद.